स्वतःच्या नवऱ्याला मारून मुस्कान तिचा प्रियकर साहिल सोबत मनालीला गेली होती। तिथे ते दोघं कधी बर्फात खेळले तर कधी क्लब मध्ये दारू पिऊन वेड्यासारखे नाचले, कधी गाडीत बियरवर बियर रिचवल्या तर कधी फोटोशूट केलं। तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ना कसला पश्चाताप होता ना कसलं दुःख। नवऱ्याला मारल्याचा असुरी आनंद त्यांनी साजरा केला। पुढे जवळ असलेला सगळा पैसा मौज मजेत उडवल्यानंतर मुस्कान तिच्या माहेरी आली आणि त्यांचं सगळं बिंग फुटलं। बघता बघता सगळ्या न्यूज चॅनलवर एकच बातमी झळकू लागली, खुनी बायकोनं तिच्या नवऱ्याचा इतका निर्घुण खून कसा आणि का केला याच्या थिअरीज समोर येऊ लागल्या। पण मेरठच्या सौरभ कुमार राजपूत हत्याकांडाची गोष्ट तितकीच नाही जितकी साधी सरळ दिसते। सध्या या हत्याकांडाचा एक धक्कादायक खुलासा झालाय। सौरभची हत्या नाही तर त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने सौरभचा एका अघोरी पूजेसाठी बळी दिल्याची चर्चा आहे। नेमकं काय घडलं, कसं घडलं, त्याची ही इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विश्वास भारी। सौरभ 13 वर्षाचा असताना मुस्कानला भेटला होता। मुस्कानचे आजोबा ज्योतिषी होते। सौरभची आई त्यांच्याकडे कुंडली दाखवायला यायची आणि त्यांच्यासोबत सौरभ देखील यायचा। इथंच त्याला मुस्कान भेटली। त्याला मुस्कान बघता क्षणी आवडली आणि तिच्याशी मैत्री करायला तो बराच धडपडला होता। पुढे मैत्री झाल्यानंतर जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं सौरभचा मुस्कानमध्ये जीव गुंतत गेला। त्याला मुस्कान सोबत त्याचं अख्खं आयुष्य घालवायचं होतं। पण सौरभच्या घरच्यांना मात्र मुस्कान तितकीशी पसंत नव्हती आणि त्यांचा या दोघांच्याही प्रेमाला नकार होता। दोघांचं एकमेकांवरचं प्रेम इतकं घट्ट होतं की पुढे ते बंडखोरीवर उतरले आणि दोघंही 3 वेळा घरातून पळून गेले। शेवटी त्यांच्या समोर हार मानून दोघांच्याही घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं। पण फक्त 6 महिनेच मुस्कान त्या घरात राहिली, कारण घरात आल्यापासून तिचे सतत कुणाशी ना कुणाशी वाद होते। मग फक्त तिच्यासाठी सौरभनं वेगळं बिराड थाटलं। मुस्कानवर सौरभचा इतका जीव होता की फक्त तिला वेळ देता यावा म्हणून त्याने आपली मर्चंट नेव्हीची नोकरी सोडली आणि मेरठच्या एका प्लायवूडच्या दुकानात नोकरी पकडली। लग्नाच्या 3 वर्षांपर्यंत दोघंही अगदी सुखात नांदत होते। पुढे दोघांना एक मुलगी झाली। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या अजून सक्षम होण्यासाठी सौरभने परत एकदा मर्चंट नेव्ही जॉईन केली आणि तो लंडनला निघून गेला। इकडे मुस्कान आणि त्याची मुलगी पिहू एकटेच राहू लागले आणि इथूनच सौरभ आणि मुस्कानच्या प्रेमाला वेगळं वळण मिळायला सुरुवात झाली। मुस्कानचं आता सौरभवरचं प्रेम कमी झालं होतं। जेव्हा जेव्हा सौरभ घरी यायचा तेव्हा तेव्हा त्याला त्याची जाणीव व्हायची। ना ती सौरभची काळजी घेत होती ना पिहूची। बहुतेक वेळा पिहू मुस्कानच्या आईकडेच असायची। आता या गोष्टी जेव्हा सतत होऊ लागल्या तेव्हा सौरभला या सगळ्या मागचं कारण समजलं आणि ते कारण होतं साहिल शुक्ला। हा साहिल शुक्ला सौरभचा शेजारी होता। सौरभ जेव्हा लंडनला निघून गेला तेव्हा या साहिल बरोबर मुस्कानचं सूत जुळलं आणि ह्यामुळेच तिचं तिच्या संसारातून मन उतरलं होतं। मंडळी, ही झाली सगळी प्राथमिक माहिती। पण जसं आपण या केसच्या खोलात जाऊ तशी ही केस आणखी गुंतागुंतीची होत जाते। हा साहिल जितका दिसतो त्यापेक्षा जास्त विकृत होता। तो प्रचंड नशेडी होता आणि त्याचा काळ्या जादूवर भयंकर विश्वास होता। अशा विकृत माणसाच्या जाळ्यात मुस्कान पुरेपूर अडकली होती। 2021 साली सौरभच्या मेरठमधल्या घर मालकानं साहिल आणि मुस्कानला आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि फोनवरून सौरभकडे याबद्दलची तक्रार केली। यावर सौरभने मुस्कानला फटकारलं होतं। 2021 साली त्याने घटस्फोटाची कागदपत्रेही तयार केली होती। पण नंतर आपल्या मुलीसाठी सौरभने घटस्फोट घेण्यास नकार दिला आणि आपल्या नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलं। पण असं असूनही मुस्कानने साहिलला भेटणं थांबवलं नव्हतं। जेव्हा सौरभ इथे यायचा तेव्हा ती साहिलला भेटत नव्हती, पण तो निघून जाताच ती त्याला पुन्हा भेटू लागली आणि या भेटीत दोघांनी भलतीच भयंकर कामे केली होती। त्यापैकी एक होती कर्णपिशाचेनी विद्या। मेरठची लोक मुस्कान रस्तोगीला एक सामान्य गृहिणी म्हणून ओळखत होते। एक निष्पाप दिसणारा शांत चेहरा, पण या भोळ्या चेहऱ्यामागे एक दुष्ट आणि रक्ताळलेलं मन लपलंय याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती। मानसोपचार तज्ञांच्या मते मुस्कान सारख्या महिला स्वतःच्या फायद्यासाठी अनेकदा इतरांना मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवतात। मुस्कानला आता सौरभ आवडत नव्हता। तिला तिच्या पतीपासून सुटका हवी होती। घटस्फोट हा एक सोपा मार्ग होता, पण सौरभ यासाठी तयार नव्हता। इकडे मुस्कान साहिलच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिने सौरभची हत्या करण्याचा भयंकर कट रचला। मुस्कानने हळूहळू साहिलला आपल्या बाजूने वळवलं।
साहिल खूप अंधविश्वासू होता. साहिलच्या आईला वारून 20 वर्ष झाली होती. त्याचं आईवरचं प्रेम प्रचंड होतं आणि याचाच फायदा मुस्कानने घेतला. मुस्कानने साहिलच्या आईच्या नावाने फेक स्नॅपचॅट अकाउंट तयार केलं आणि त्यावरून ती साहिलची आई बनून त्याच्याशी गप्पा मारू लागली. हळूहळू साहिलच्या मनावर पूर्णपणे ताबा मिळवण्यात ती यशस्वी झाली. मग दोघांनी मिळून सौरभला मारण्याचा कट रचला. पण साध्या सुध्या पद्धतीनं नव्हे तर त्यासाठी काळ्या जादूचा आधार घ्यायचं ठरवलं. आणि ही जादू म्हणजेच कर्णपिशाचिनी विद्या. पोलीस तपासात असं समोर आलंय की ही विद्या प्राप्त करून साहिलला त्याच्या मृत आईशी बोलायचं होतं आणि मुस्कानला तिच्या मृत मावशीशी बोलायचं होतं. कारण मीडिया समोर आपल्या मुलीला फाशी द्या म्हणणारी मुस्कानची आई कविता रस्तोगी ही तिची आई खरी नसून सावत्र आई आहे. तिची खरी आई होती जुली रस्तोगी. जुलीच्या मृत्यूनंतर मुस्कानच्या वडिलांनी जुलीच्या लहान बहीण कविता सोबत लग्न केलं होतं. मुस्कानने कविता रस्तोगीकडून या विद्येची सगळी माहिती घेतली होती आणि गेल्या महिन्यातल्या नोव्हेंबर पासून साहिल आणि मुस्कान ही विद्या करत होते. दरम्यान मुस्कानने फेक अकाउंट वरून साहिलशी बोलणंही सुरू ठेवलं होतं. त्यात ती म्हणायची, ही मुस्कान चांगली मुलगी आहे, तिला खुश ठेव, तुझी तंत्रविद्या सिद्ध कर आणि सौरभचा वध कर, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. आणि मग 20 वर्षापूर्वी मेलेल्या आपल्या आईसाठी साहिल हे सगळं कृत्य करण्यास तयार झाला. सौरभला कसं मारायचं याची प्लॅनिंग दोघंही नोव्हेंबर पासून करत होते. आणि इकडे लंडन मध्ये आपल्या कुटुंबासाठी सौरभ रात्रंदिवस एक करून कष्ट करत होता. साहिल आणि मुस्कानला सौरभ कधी एकदा भारतात येतो याची आस लागली होती. 24 फेब्रुवारी 2025 ला सौरभ 2 वर्षानंतर भारतात आला होता. 25 फेब्रुवारीला मुस्कानचा आणि 28 फेब्रुवारीला पिहूचा वाढदिवस होता. या दोघींच्या वाढदिवसासाठी आणि आपला पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी तो परत आला होता. पण आपण कुठल्या संकटात अडकणार आहोत याची त्याला तसूभरही कल्पना नव्हती. सौरभने मुस्कानचा वाढदिवस जोरात साजरा केला होता. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो, ज्यात सौरभ, मुस्कान आणि पिहू एका गाण्यावर डान्स करताना दिसतात. त्यांच्या या व्हिडिओ बघितल्यावर कुठल्याही माणसाला हे त्रिकोणी कुटुंब भलतंच सुखी आहे असं वाटलं असतं. कदाचित सौरभलाही हा गैरसमज होता आणि इकडे साहिलने त्याच्या हत्येची शॉपिंग करून ठेवली होती. 2 मोठाले सुरे, पॉलिथिन बॅग, रक्ताचे डाग धुण्यासाठी ब्लिचिंग पावडर आणि एक मोठा प्लास्टिकचा ड्रम असं बरंच काही बाई घरात आणून ठेवलं होतं. 23 पासून ते 2 मार्च पर्यंत सौरभने आपली सुट्टी मजेत घालवली होती आणि येणारा 3 मार्चचा दिवस त्याचा काळ ठरणार होता. 3 मार्चला मुस्कानने आपल्या मुलीला आईकडे पाठवून दिले. रात्री तिने सौरभच्या आवडीचे कोफ्ते बनवले होते. त्यात तिने त्याच्या नकळत गुंगीचं औषध मिसळलं होतं. जेवण झाल्यावर त्या औषधाचा परिणाम व्हायला लागला आणि सौरभला गाढ झोप लागली. तो शुद्धीत नसल्याची पूर्ण खात्री झाल्यावर तिने साहिलला बोलावून घेतलं. लपवून ठेवलेले सुरे बाहेर काढण्यात आले. मरताना सौरभ ओरडेल म्हणून मुस्कानने कूलर लावलं आणि त्यानंतर ती सौरभच्या पोटावर बसली आणि हातातला मटण कापायचा सुरा थेट सौरभच्या आरपार केला. नंतर साहिलने त्याच्या छातीवर 2 वार केले. सौरभ मेल्याची खात्री पटताच त्यांनी त्याचे पाय दुमडले आणि साहिलने शरीराचे एक एक अवयव धडापासून वेगळे करायला सुरुवात केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुकडे प्लास्टिकच्या ड्रम मध्ये टाकण्यात आले. मग त्यात सिमेंटचे द्रावण भरलं आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात त्यांनी मनाली गाठली. कुटुंब आणि शेजाऱ्यांना दिशाभूल करण्यासाठी मुस्कान 7 दिवस सौरभच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो अपलोड करत राहील, जेणेकरून लोकांना वाटेल की ते दोघे सोबत फिरतात. मनालीला मनसोक्त फिरल्यावर ते दोघेही कसोलीला गेले. तिथे 6 दिवस थांबल्यानंतर त्यांच्याकडचे सगळे पैसे संपले. मग या दोघांनी 17 तारखेला मेरठ गाठलं. तिथे स्वतःच्या घरी जाण्याऐवजी ती आपल्या आईच्या घरी गेली आणि साहिल त्याच्या घरी. आईकडे आल्यावर आई वडिलांनी जेव्हा तिला सौरभ बाबत विचारणा केली तेव्हा तिने रडत रडत त्यांना सांगितलं की सौरभला त्याच्या घरच्यांनी मारले आणि हे सगळं तिच्या समोर घडलं होतं. पण आपली मुलगी किती धूर्त आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं आणि त्यांनी तिला दम भरला. मग मुस्कानने त्यांच्या समोर आपण केलेल्या सगळ्या कांडाचा पाढा वाचला आणि तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. इकडे 18 मार्चला सौरभ सोबत गेल्या 10 दिवसांपासून संपर्क होत नाही म्हणून त्याचा मोठा भाऊ राहुल सौरभच्या घरी आला होता. मुस्कानही आपल्या आई वडिलांकडून परत आपल्या घरी आली होती. जेव्हा राहुलने सौरभ बाबत विचारणा केली तेव्हा मुस्कानची तारंबळ उडायला लागली. आता मात्र राहुलला शंका यायला लागली होती. शिवाय घरातून विचित्र वास येत होता. मग तो मुस्कानला बाजूला सारून घरात गेला तर घरात सिमेंटने भरलेला एक ड्रम होता आणि त्यातूनच हा विचित्र वास येत होता. हा सगळा प्रकार बघून राहुल काय समजायचं ते समजला आणि त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मग शेजारी सुद्धा जमा झाली. पोलिसांनाही बोलवण्यात आलं.
आणि काही तासातच मुस्कानच्या काळ्या कृत्याची बातमी सगळीकडे पसरली. आता या केसचा जितक्या खोलात तपास सुरू आहे तसे अनेक धक्कादायक खुलासे होतात. त्यातला एक म्हणजे साहिलची खोली. पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्या खोलीतील दृश्य खूप भयानक होती. खोलीत औषधांचे साहित्य, तंत्राशी संबंधित वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय खोलीत अनेक भीतीदायक चित्रे होती. यामध्ये महाकाल, श्रीयंत्र आणि लाल काळ्या रंगातील रहस्यमय आकृत्यांचा समावेश होता. एका चित्रात एक मुलगी एकटी बसलेली दाखवण्यात आली, तर दुसऱ्या चित्रात लिहिलंय, तुम्ही आमच्या सोबत प्रवास करू शकत नाही, जे त्याच्या एकाकी आणि गूढ मनाचे प्रतिबिंब होते. असं मानलं जातं की हे चित्र साहिल शुक्लाने स्वतःच्या कल्पनेच्या आधारे स्वतःच्या हातांनी बनवले. खोलीत सिगारेट धरलेल्या हातांचा एक फोटो होता, ज्यावर पफ पफ पास असं लिहिलं होतं. यावरून साहिलचं ड्रगचं व्यसन किती उग्र होतं हे उघड झालंय. हाडांच्या डिझाईनसह एक ॲशट्रे, सिगारेटचे बट, बिअरच्या बाटल्या, ड्रग्जही सापडलेत. शिवाय सौरभच्या कुटुंब आणि मित्रांनीही बरेच धक्कादायक आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार सौरभ दर महिन्याला 3 ते 4 लाख कमवायचा आणि हे सगळे पैसे त्याने मुस्कानच्या कुटुंबियांवर उडवले होते. शिवाय त्याच्याच पैशातून मुस्कानच्या लहान बहिणीने 1.5 लाखाचा आयफोनही खरेदी केला होता. शिवाय सौरभने लंडनहून लाखो पाऊंड आणले होते आणि ते मुस्कानच्या कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले होते. राहुलने आरोप केलाय की मुस्कानच्या कुटुंबाने त्याच्या भावाच्या पैशातून घरही खरेदी केले. त्यांच्या मते मुस्कानचं कुटुंब या हत्येत सामील आहे आणि त्यांचीही चौकशी करण्यात यावी. सध्या साहिल आणि मुस्कान पोलीस कोठडीत असून त्यांचं ड्रग्ज न मिळाल्याने अस्वस्थ होतात. यावरून त्यांची नशा करण्याची तीव्रता दिसून येते. शिवाय आमच्या मुलीला फाशी द्या असं पहिल्या दिवशी ठामपणे सांगणारे मुस्कानचे आई वडील आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांचाही या हत्याकांडात हात असेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.